हाय, हॅलो, नमस्कार. आज आमच्याकडे डाळ कांदा बनणार होता. आता 15-20 दिवसापासून मी आईंच्या मागे लागेल, की आपण डाळ कांदा बनवायचा. पण ते आज बनवतो, उद्या बनवतो, पण आमचा टाईमच नव्हता निघत. पण आज आम्ही बनवायला घेतलाच. इकडे आईने पुष्कळ सारे कांदे कट केले. मी एक कांदा कट करायला गेली तरी माझ्या डोळ्यात पाणी येते. आईने तर आज इकडे 10-12 कांदे कट केले आणि छान त्याला थोडे-थोडं करून गोल्डन ब्राउन होतपर्यंत छान त्याला भाजून घेतले. कांद्याला छान गोल्डन ब्राऊन भाजल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्यावर विदाऊट भिजलेली चना डाळ घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये आपले मसाले ॲड करायचे, जसे की लाल मिरची पावडर, हळद, जिरा पावडर, धनिया पावडर, गरम मसाला आणि थोडा काळा मसाला, मीठ आणि थोडंसं बिलकुल कमीच अद्रक लसूणचा पेस्ट घ्यायचा, कारण ते आपण अद्रक लसूणचा पेस्ट फोडणीमध्ये पण यूज करणार आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं. नंतर त्याच कढईमध्ये मी इकडे अद्रक लसूणचा पेस्ट आणि मसाले पान ॲड केला. आता तुम्ही बाकीचे पण खडे मसाले ॲड करू शकता. आता मी त्या मिश्रणमध्येच गरम मसाल्याचं पावडर ॲड केलं होतं, त्यामुळे मी यामध्ये ॲड नाही केलं. इकडे मी वाटण पण बनवून घेतलं होतं, ते पण ॲड केलं आणि नंतर आपले जे आपण मिश्रण बनवून घेतलं ते पण ॲड करून घ्यायचं. आता या डाळ कांद्याची एक खासियत आईने मला अशी सांगितली आहे, की जे आपण यामध्ये चना डाळ यूज करतो ते एकतर विदाऊट भिजलेली असतात आणि त्यानंतर पण जे आपण डाळ कांदा शिजवतो ते पण आपण विदाऊट पाण्याने शिजवावं लागतात आणि एकदम थोडंसं पाणी आपण यामध्ये ॲड करू शकतो. आणि त्यानंतर डाळ कांदा काहीसा असं दिसत होता आणि खरं सांगायचं म्हणजे डाळ कांदा खायला इतका छान झाला होता, की माझं पोट भरलं पण मन अजिबातच भरत नव्हतं आणि छान जेवण करून मस्त बाहेरून फिरून आलो आणि श्रीनूला म्हटलं, चल आपण मँगो कट करू खायसाठी. इकडे माझ्या बाबूला पण खायला दिला आणि माझ्या नवऱ्याला क्रिकेट बघता बघता मी 1-2दा डिस्टर्ब केलं, की अहो खाता का? त्यांनी मला साध्याने नाही म्हटलं आणि जेव्हा मी तिसऱ्यांदा विचारलं, डायरेक्ट माझ्या अंगावर मोबाईलच फेकून मारत होते. आज तर चांगलीच वाचली, नाही तर माझं तोंडच फुटलं असतं. मी म्हटलं, तुम्ही खाय का नका खाऊ, मला तर खायचं. इकडे मी मस्त मँगो एन्जॉय केला आणि आता असं वाटते मला, की माझ्या नवऱ्याचं पहिलं प्रेम एकतर मी आहे, की हे क्रिकेट आहे, काही समजतच नाही. त्यांना तर खूपच जास्त क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असतो. तुमच्या पण कडे हाच हाल आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत बाय.